जय हरी. एकादश स्कंध भाग 134. 9व्या अध्यायामध्ये आज नाथ महाराज आपल्याला दत्तात्रेयाची शिष्य परंपरा याविषयी माहिती देत आहेत. सद्गुरूंचा विषय सांगताना नाथांच्या प्रतिभेला नेहमीच अवसान येतं. तसंच इथेही आलेलं आहे. प्रपंचात अनुभवास येणाऱ्या अनेक पदार्थांना गुरुत्व दिलं तरी भगवंताचं दर्शन करून देणारा मोक्षगुरू एकच असतो. त्यानं सांगितलेलं ज्ञान अंतःकरणात दृढ होण्यासाठीच प्रपंचातील पदार्थांना गुरु करायचं असतं. देहबुद्धी नाहीशी होऊन तिच्या ठिकाणी आत्मबुद्धी उत्पन्न होणं हे सद्गुरूच्या कृपेचं मर्म आहे. एक शिष्य तयार झाला म्हणजे तो दुसरा आपल्यासारखा तयार करतो. अशा रीतीनं आत्मज्ञानाची परंपरा अखंड चालू राहते. यावरून नाथांना आपल्या गुरुपरंपरेची आठवण झाली आणि मूळ ग्रंथाशी संबंध नसताना जनार्दन स्वामींना झालेला आत्मबोध त्यांनी सविस्तर वर्णन केला. गृहस्थाश्रमात राहून प्रपंचातील अगदी सामान्य कामं करत असताना देखील आपलं आत्मज्ञान यत्किंचितही मलिन होऊ न देणं हा आपल्या परंपरेचा फार मोठा विशेष नाथांनी सांगितलेला आहे. त्या विशेषाला अकर्तात्मबोध असं नाव असून तो ज्याला प्राप्त झाला तो देही असून विदेहता भोगतो. अवधूत म्हणतो की सद्गुरूंनी मला ज्ञान दिलं होतंच. अनेक गुरु करून विक्षेप नाहीसं केल्यानं ते ज्ञान दृढ झालं. मोक्षगुरू एकच असतो. इतर गुरु त्याचंच ज्ञान घट्ट करण्याचं कार्य करतात. आता आपल्याही बाबतीत बघा, आपण सुरुवातीपासून अनेक गोष्टी अनेक जणांकडून शिकत आलेलो. कधी कुणी आपल्याला आ ई शिकवलं, कधी कुणी वाक्य वाचायला शिकवलं, कधी कुणी गोष्ट ऐकवली, कधी कुणी गोष्ट सांगायला लावली, कधी कुणी गोष्ट लिहायला लावली आणि असं करत करत एक एक स्टेप पुढे करत करत आज आपल्याला एकनाथी भागवतासारख्या ग्रंथाची श्रवणभक्ती करण्याची गोडी लागलेली आहे. म्हणजेच आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये आपण जे काय छोटं छोटं कुणाकुणाकडून शिकलेलो आहोत त्या सगळ्याचाच हा एकत्र फायदा असा आहे की आज आम्हाला मोक्ष प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून या ग्रंथांची संगत करावीशी वाटते, या ग्रंथांचा आधार घ्यावासा वाटतोय आणि कायम या ग्रंथांशी आम्हाला जवळीकता ठेवावी वाटते. कारण का असं जर केलं तर आम्हाला आत्मबोध नक्की होणार आहे याची खात्री आहे. आणि म्हणूनच नाथ महाराज इथे सांगतात की मोक्षगुरू एकच असतो. इतर गुरु त्याचंच ज्ञान घट्ट करण्याचं कार्य करतात. ज्ञानावस्थेमध्ये निजबोधाची खूण पटते, निरंतर समदृष्टी होऊन राहते. कर्म केलं तरी प्रपंचाचं भान आणि अभान असा भेद राहत नाही. कर्माची त्रिपुटी नाहीशी होऊन जाते. कर्ता, क्रिय, कर्म या सगळ्या गोष्टी अगदी लुप्त होऊन जातात. दृश्य पदार्थ डोळ्यांनी पाहिला तरी तो दृश्यपणे दिसत नाही. पोटभर भोजन केलं तरी उपास मोडत नाही. जगाशी व्यवहार केला तरी आपला एकांत मोडत नाही. समुद्रामध्ये लाटा खेळत असल्या तरी पाण्याचं एक पण मोडत नाही. तसं ज्ञानी पुरुष जगात वागत असताना त्याला द्वैताचा वारा लागत नाही. सद्गुरू मोठा चमत्कार करतात. सगळ्या ठिकाणी सगळ्यांमध्ये तेच भरून राहिल्यानं त्यांच्याशिवाय रिकामं असं मुळीच उरत नाही. बोलणाऱ्याचं मी पण आणि ऐकणाऱ्याचं तू पण दोन्हीही गुरुरूपच होतं. तिथे दुसरेपणाची गोष्टच नसते. सद्गुरू जेव्हा सत्शिष्याला आलिंगन देतात तेव्हा त्याला परमार्थाचा लाभ होतो. अंतरंगातला अंतरंग भिडतं, आनंद ओसंडून येतो, वाणीला खीळ बसते, अहंकाराची बेडी तुटते, संकल्प विकल्प मावळतात आणि मनासह मनोरथ बुडून जातात.
आत्मदर्शनाच्या अनुभवामध्ये गुरु आणि शिष्य दोघंही एकरूप होऊन जातात. त्यात उसळणारा स्वानंद हृदय मंदिरात मावेनासा होऊन घामाच्या रूपानं बाहेर पडतो. तोच आनंदरूपी मेघ डोळ्यांमध्ये भरून येऊन आनंदाश्रूंचा वर्षाव करू लागतो. जबरदस्त अविद्या जिंकली म्हणून शिष्याच्या अंगावर रोमगुढी उभारतात. संसार समुद्राच्या पैलतीराला पोहोचल्यानं देहाचं भान समूळ नाहीसं होतं आणि सर्व गात्र कंप पावतात. सद्गुरूला सारा जीव भाव अर्पण केला म्हणजे हृदयात आत्मज्ञानाचा प्रकाश होतो आणि बाहेर अंगावर वरीलप्रमाणे अष्टसात्विक भाव प्रगट होतात. म्हणजे घाम येणं, अश्रू येणं, आनंद निर्माण होणं असं. आता दत्तात्रयाची शिष्य परंपरा नाथ महाराज सांगतात, कारण अवधूत हा साक्षात दत्तात्रयच होता. पहिला शिष्य सहस्त्रार्जुन, दुसरा यदू आणि तिसरा जनार्दन. कलियुगामध्ये जनार्दन खरा शिष्य झाला. साधन कालामध्ये आपल्याला गुरुप्राप्ती कशी होईल, गुरुची भेट केव्हा होईल, अशी अतिशय तळमळ जनार्दनांना लागली. सद्गुरूंच्या चिंतनामध्ये त्यांना तिन्ही अवस्थांचा विसर पडला. देव खऱ्या भावाचा भोक्ता आहे. जनार्दनाची ती विलक्षण तळमळ ओळखून श्री दत्तात्रय त्यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला. हात ठेवल्याबरोबर जनार्दनाला तात्काळ आत्मसाक्षात्कार झाला. त्या आत्मबोधानं दृश्य प्रपंच पूर्ण मिथ्या आहे असा अनुभव येऊन तो आत्मस्वरूपच दिसू लागला. कर्म करून अकर्ता राहणं किंवा देहात असून विदेही राहणं हा अकर्तात्मबोध दत्तात्रयानं जनार्दनाला दिला. ते ज्ञान मनात उदय पावल्याबरोबर मनाचं मनपणच नाहीसं झालं. जनार्दनाला ती अवस्था आवरेना आणि तो मूर्छा येऊन पडला. त्यावेळी श्री दत्तानं त्यांना सावध केलं आणि सांगितलं की असा उत्कट प्रेमभाव येणं हा सत्वगुणाचा उत्कर्ष आहे. तोही जिरवून आत्मज्ञानानं वागत जा. त्या आज्ञेप्रमाणे गृहस्थाश्रम न सोडता, कर्माची मर्यादा न ओलांडता आपला नित्याचा व्यवहार करत असता जनार्दनाचं आत्मज्ञान यत्किंचितही मलिन होत नाही. तर सावध झाल्यावर जनार्दनानं श्रीदत्ताची पूजा केली. त्यांच्या पायावर मस्तक ठेवलं तेव्हा आपल्या योगमायेनं श्रीदत्त अदृश्य झाले. आपल्या सद्गुरूंची गोष्ट सांगून झाल्यावर नाथांना संकोच वाटला आणि त्याचा परिहार करण्यासाठी ते म्हणाले की जो गुरुभक्त असेल, गुरुचं निरंतर स्मरण करत असेल, त्याला यातील मर्म कळेल. ज्याची गुरुचरणी दृढनिष्ठा असेल आणि ज्यानं गुरुचं प्रेम संपादन केलं असेल, त्याला यातील गोडी समजेल. नित्य, निर्विकार, निर्गुण, अदृश्य असं चैतन्य उपाधींनी झाकलेलं असतं. सद्गुरू शिष्याच्या हृदयात त्याचा जीर्णोद्धार करतात. ते स्वतः आत्मस्वरूप असतात. देवाला देवपणा तेच देतात. त्यांच्या कृपेशिवाय देव असून नसल्यासारखा होतो. ते नसतं तर देवाची वास्त पुस्त कोणी केली नसती. सद्गुरू देवाला देवपण देऊन ठिकाणावर आणतात आणि शिष्यांना त्याचं भजन करायला लावतात. जो खरा गुरुपुत्र आहे त्याला सद्गुरूची अखंड आठवण असते. दत्तात्रयाचे शिष्य सांगताना मला जनार्दनाचं स्मरण झालं, त्यांची आठवण करू नये म्हटलं तरी तो मला आपला विसर पडूच देत नाही. हट्टानं अहोरात्र तो मला आपली आठवण देत राहतो. जिकडे जाऊन त्याला मी विसरायला पाहतो तिकडेच येऊन तो उभा राहतो. मी त्याच्याकडे नाही पाहिलं तर ते पण न पाहणं देखील तोच होतो. घट आकाशाला सोडायला पाहतो पण आकाशच घटाला सोडत नाही. तसा जनार्दन रात्रंदिवस माझ्या मागे लागलेला आहे. मी त्याच्याविषयी काही बोलत नाही तरी तोच माझ्या मुखात वक्ता बनतो. म्हणजे बघा, करता करविता सर्वार्थाने सद्गुरूच असतात. आणि नाथ महाराज सांगतात की मुखात तेच येऊन तेच बोलतात. असं बळजबरीनं ते मला बोलायला लावतात, त्याला मी तरी काय करणार ना.
एखाद्या दृश्य पदार्थ पाहायला मी बसतो तेव्हा त्या पदार्थाच्या आत बाहेर मला जनार्दनच दिसू लागतो. कानांनी काही ऐकायला जावं तर त्या शब्दामध्ये तोच शिरून बसतो. बरं, काही ऐकू नये, पाहू नये असं म्हणून उगाच बसलो तर त्या उगेपणाच्या आत बाहेर जनार्दनच दिसू लागतो. अशा मी खरोखर अडकून पडलेलो आहे. कोणत्याही अवस्थेत जनार्दन स्वतःला काही विसरू देत नाही. नाथांनी हे विलक्षण गुरुप्रेम वर्णन केलेलं आहे. ज्या व्यक्तीवर प्रेम करायचं तिचा अखंड ध्यास राहणं हे प्रेमाचं प्रधान लक्षण आहे. एखाद्या यंत्रामध्ये तेल घातलं म्हणजे यंत्राच्या झाडून सगळ्या भागात ते पसरतं. त्याचप्रमाणे मनाच्या प्रत्येक हालचालीमध्ये प्रिय व्यक्तीचं प्रेमपूर्वक स्मरण राहतं. नाथांनी स्वतःची अवस्था वर्णन केल्यावर श्रोत्यांना कौतुक वाटून ते म्हणाले की या वर्णनात अहंकार मुळीच नाही. गुरुच्या प्रेमाचं हे भरतं आहे. प्रेमाचा जिव्हाळा अपूर्व असल्यानं तो ऐकताना मनुष्य स्वानंदानं डोलतो. गुरुप्रेमाचं वर्णन म्हणजेच ब्रह्मज्ञानाचंच निरूपण होय. ते ऐकून मन समाधान पावतं. ज्याची बुद्धी गुरुशी एकरूप झाली तो खरोखर ज्ञानी बनतो. तो भगवतपदी लीन होतो. जय हरी.